नमस्कार वकील साहेब. या तुमचो निरोप गावलो, बेटाक बोलयल्यात म्हणा. तसोच इलय. बोला, काय काम काढल्यात पामराकडे? आपण आमच्या ऑफिसमध्ये जाऊन बोलूया का? हय बोला, काय हरकत आ? नाही हरकत नाही, पण तिथे जरा व्यवस्थित बोलता आलास. माका जरा हय दुसरा काम असा. तुमका बेटान झाला ता झाला का थंय जातलं. ठीक आहे, इथंच बोलूया. बोला, काय झाला? तुमचं चेहरा असो काय दिसता? हो, आजपर्यंत मी या नायकांना सोडलं. हा दत्ता माझ्याशी कसाही वागला तरी मी माझ्यावर संयम ठेवला. मी मनात आणलं असतं तर या लोकांना कधीच घराबाहेर काढलं असतं, रस्त्यावर आणलं असतं. पण नाही केलं, संयम ठेवला. पण आज तर या लोकांनी कहर केला. प्रकरण लय तापलाला दिसता. काय झाला काय असा? अहो, मी या नायकांच्या घरी गेलो. दोघे भाऊ माझ्याशी बोलत होते, माधव आणि दत्ता. काय बोलले? अहो, तेच सुषमाच्या लग्नाबद्दल. मग ते काम झालं तर मला जमीन देण्याचं आमिष पण दाखवलं. इथंपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, सगळं शांतपणे चाललं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या महत्त्वाच्या कागदपत्राची फाईल बसल्या जागी नाहीशी झाली. अशी कशी नाहीशी होय? अहो, पण झाली. आणि नंतर लक्षात आलं की त्या सगळ्या कागदपत्रांचे तुकडे तुकडे करून टाकलेत. काय तुकडे तुकडे झाले? होय, माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. त्यांना असं सोडणार नाही मी. त्यांना कायदेशीर जागा दाखवीनच. त्यांचं घरदार, दागिने, जमीन काही एक मिळू देणार नाही. पण मला तुमची पण मदत हवी आहे त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी. नाही 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 साहेब, मग दुसरा काय सांगा, पण त्या नायकांच्या घराचा काय सांगू नको. काय म्हणजे तुम्ही मला मदत करणार नाही? ह्या बाबतीत तरी नाही. ता घर भयानक झालेला आता. वाईट शक्ती घुसल्यात थंय, याड घुसला थंय. आणि आज मुआशा काय होय सांगू घेवचा नाही. माझा ऐकशात? नाद सोडा त्या घराचो. पाणी सुद्धा पिऊ नको तुम्ही त्या घरातला. नाहीतर कागदपत्रांचे तुकडे तुकडे झाले तसे तुमचे होती. चिंदियो चिंदियो होती. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?